नमस्कार. सध्या एक संभ्रम वीज ग्राहकांमध्ये निर्माण झालेला आहे. नवीन मीटर आलेले आहे स्मार्ट मीटर म्हणून. आपण त्याला प्रीपेड मीटर म्हणतो, पोस्टपेड मीटर म्हणतो. जसं मोबाईल वगैरे असतं तसं कसे काही फंक्शन्स त्याच्यामध्ये, असं आपला एक समजच निर्माण झालेला असं समजू आपण. ते मीटर लावण्याचं काम काही ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं. काही ठिकाणी वीज ग्राहकांनी विरोध केला म्हणून ते बंदही झालं. याच्यामध्ये काही दिवसा अगोदर वीज ग्राहक संघटनेतर्फे एक पदाधिकारी या नात्यानं मी व्हॉट्सअपवर एक अर्ज टाकला होता. त्या अर्जाचा मुख्य विषय असा होता की वीज मीटर निवडीबाबत वीज कायद्यानुसार ग्राहकांना हक्क आहे वीज मीटर निवडीचा. आणि काय असते की स्मार्ट मीटर लावून आले, स्मार्ट वर्क जरूर झालं पाहिजे. स्मार्ट मीटर मध्ये असं म्हटलं जातं की मीटर रिडिंग घेण्यासाठी कर्मचारी तुमच्या घरी येणार नाही, ऑनलाईन त्यांना मीटरचं रिडिंग तिथं समजणार आहे. मान्य आहे, चांगली गोष्ट आहे. अपडेट असलंच पाहिजे, आधुनिकता आलीच पाहिजे, वीज चोरी थांबलीच पाहिजे. परंतु स्मार्ट मीटरच्या मागची जी यंत्रणा आहे, जी स्मार्ट मीटर पर्यंत वीज आणणार आहे, त्या वीज वाहिन्या देखील स्मार्ट असायला पाहिजे. त्याची क्वालिटी तीच असायला पाहिजे. नाही तर मग स्मार्ट मीटर इकडे नाजूक होईल आणि तिकडून ज्या वीज वाहिन्या आहे ह्या आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे एकदम तिकडून विजेचा फ्लो खूप भरपूर आला आणि स्मार्ट मीटर ते सहन नाही करू शकलं. त्यामध्ये जे मेंटेनन्स निघतील पुढे, त्याला जबाबदार कोण? कारण स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जे लोक जात आहेत ते वीज वितरणचे अधिकारी किंवा कर्मचारी नाही आहेत, ते त्या कंपनीचे लोक आहेत. जी खाजगी कंपनीचे हे स्मार्ट मीटर आहेत ते लोक आहेत ते. मग तिथं काय होतं, आता समजा निमगावला गेले, मग निमगावच्या काही ग्रामपंचायत सदस्यांकडून मला फोन आला. मी त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब तुमच्या गावामध्ये सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी जमा करा, सर्व पक्षाचे ग्रामपंचायतमध्ये या आणि ते स्मार्ट मीटर लावण्यासाठी जे कोणी मान्यवर तुमच्या गावामध्ये आले असतील त्यांना तिथं बोलवा. तिथं बोलवून त्यांना विनंती करा की या स्मार्ट मीटरचा एक डेमो आम्हाला द्या की याच्यामध्ये काय काय स्मार्टनेस तुम्ही टाकलेला आहे. मग त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं, सध्याचं जे मीटर आमच्या प्रत्येक वीज ग्राहकाकडे लागलेलं आहे त्यात किती पल्स नंतर एक युनिट होतो आणि स्मार्ट मीटर मध्ये किती पल्स नंतर एक युनिट होतो, म्हणजे किती लोड दिला म्हणजे किती युनिट होतात. हे जुन्या मीटर प्रमाणे जर होत असतील तर सर्व वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटरचं स्वागत केलं पाहिजे. परंतु आता काल मलकापूरची गोष्ट अशीच झाली. मलकापूरवरून आमचे सहकारी आहेत नगरसेवक अनिल भैया गांधी यांचा मला कॉल आला. मी त्यांना हेच विचारलं की तुम्ही वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावा आणि ही सक्ती आहे का हे विचारा. मग त्यांनी त्याप्रमाणे केलं. तर ते अधिकारी पण उत्तर देऊ शकले नाही, कारण ही सक्ती नाही आहे. वीज ग्राहकाला ते हक्क आहे. भले पुढे ही सक्ती होईल माहिती नाही, कारण खाजगीकरणाकडे जाऊन राहिली महावितरण, वीज वितरण हे खाजगीकरणाकडे जात आहे. पुढे काही नियम बदलतीलही. परंतु आज आम्ही तुमचं स्मार्टनेस स्वीकारतो, परंतु जर काही ठिकाणी लावलेले स्मार्ट मीटर जे ते वीज ग्राहक सांगतात की जुन्या मीटर प्रमाणे येणारं बिल त्यापेक्षा स्मार्ट मीटर प्रमाणे येणाऱ्या बिलामध्ये खूप तफावत आहे, खूप वाढून बिल येऊन राहिलं, मग याचा अर्थ काय धरावा? ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. सर्व ग्रामपंचायत स्तरावर याची दखल घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधींनी, आजी माझी सर्व लोकप्रतिनिधी एका ठिकाणी बसले पाहिजे आणि स्मार्टनेस स्वीकारायला आम्ही तयार आहोत वीज ग्राहक. फक्त युनिट नुसार आम्हाला डेमो द्या. असं नाही की प्रत्येक ग्राहकाच्या घरी चालून डेमो द्या. हा सार्वजनिक ठिकाणी डेमो द्या की हे मीटर एवढं लोड टाकलं की जुन्या मीटरचे एवढे युनिट होतात, तेवढेच नवीन स्मार्ट मीटरचे होतात. आम्ही ते स्वीकारू ना. स्मार्ट म्हणजे परिस्थिती ही अपडेट असलंच पाहिजे परिस्थितीसोबत. आजच्या पेक्षा उद्याचं जीवनमान हे फास्ट होत आहे, त्या मानानं कुठलीही गोष्ट मागे राहायला नको, म्हणून हे झालं पाहिजे. परंतु तुमच्या स्मार्ट मीटरची युनिट आणि आमच्या सध्याच्या मीटरची युनिट हे जुळतात काय? किती पल्समध्ये किती युनिट हे देतं आणि किती पल्समध्ये किती युनिट स्मार्ट मीटर देतं, हा संभ्रम दूर करा आणि हमखास तुमचे स्मार्ट मीटर लावा. स्मार्ट मीटर लावण्यासाठी जाणारे कर्मचारी काही उत्तर देऊ शकत नाही. वीज ग्राहक त्यांना विरोध करतो आणि विरोध करण्याचा सध्या तरी अधिकार आहे. सध्या तरी हा जो कायदा आहे हा वीज ग्राहकाच्या हिताचा आहे, त्याला मीटर निवडीचा अधिकार आहे. म्हणून स्मार्ट मीटर आणि जुनं मीटर यातील आम्हाला युनिटची तफावत जी आहे
किंवा युनिट बद्दल संभ्रम आहे तो दूर करा आणि पूर्ण वीज वितरणला स्मार्ट करा. आमचं काहीच म्हणणं नाहीये. धन्यवाद.